नमस्कार, मी आपली संगम पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे रक्षाबंधन. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी पण रक्षाबंधनसाठी तयार झालेली आहे. आता माझा भाऊ तर गावी आहे, पण मी रक्षाबंधन माझ्या हजबंडसोबतच करते. त्यांना पण कोणीतरी पाहिजे ना राखी बांधायला, मीच राखी बांधते. त्याच्यामुळे आता आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत. चला पाहूया. हे बघा, तयार झालेलं आहे माझं रक्षाबंधनचं प्लेट राखी बांधण्यासाठी. हे बघा तयार झालेलं आहे मी पण. आणि हे बघा माझं प्लेट रक्षाबंधनसाठी, हे पण मी तयार केलेलं आहे. आणि आता मी जात आहे माझ्या गणपती बाप्पाला राखी बांधायला. सगळ्यात अगोदर मी दरवर्षी माझ्या गणपती बाप्पाला राखी बांधते. त्यामुळे चला आता बघूया माझ्या गणपती बाप्पाला राखी बांधताना. हॅपी रक्षाबंधन गणपती बाप्पा. हे का आमचा एकदम छोटासा गणू आहे. झालेलं आहे आता गणपती बाप्पाला राखी बांधून. आता मी माझ्या हजबंडला राखी बांधते. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. थँक्यू. पाय पडू द्या. सरप्राईज. थँक्यू. कधी आणले तुम्ही? मला माहितच नाही ना कधी गेले ते. हे बघा मला भेटलेलं आहे गिफ्ट. आपण आता ओपन करूया. थँक्यू. हे तर मी कधी विचारच केला नव्हता तुम्ही आन्सर म्हणून. तर चला आता बघूया मला गिफ्ट काय भेटले, काय दिले मला पण माहित नाही. माझ्यासाठी खूप मोठा सरप्राईजच आहे. मी इमॅजिन पण केलं होतं की माझ्यासाठी गिफ्ट येईल म्हणून. त्यांनी फर्स्ट टाइम रक्षाबंधनला गिफ्ट काहीतरी दिले, नाहीतर ओवाळणीच टाकतात ते. बघूया काहीतरी. मी माझ्या अनएक्सपेक्टेड गिफ्ट आहे हे. ओपन करूया आपण. कधी जाऊन आणले ती मला तर माहित पण नाही. ड्युटीने येता येता आणल्या ना तुम्ही? ड्युटीने येता येता. म्हणूनच मला समजलं नाही. म्हणून तर मला 4-4:30 वाजल्याने घरी यायला. हाँ. ये क्या है? एवढी पॅकेजिंग. आता काय? ओ माय गॉड. आई शपथ. हे बघा मला नेकलेसचा सेट दिलाय. हे मी तिथं राख्या घ्यायला गेलो होतो आपण, तेव्हा मी म्हणले बघा हे साडीवर लय छान दिसते. तुम्ही तेच सेट आणला का? काय बाप रे, सिरियसली? आई शपथ. मी विचार पण केला नाही तुम्ही आणताल म्हणून. मी सहज म्हणले की मला इथं आवडला होता हे. म्हणलं वा हे बघा किती सुंदर आहे.
आणि तुला एखादी वस्तू आवडली आणि मी दिलो नाही असं होऊ शकत नाही. ते तर आहे, पण मी सहज म्हणले होते. हे बघा मित्रांनो, मी घातलेला आहे माझा हा नेकलेस, हा हार. मी इमॅजिन पण केलं होतं की मला ह्यांनी आणले. मी असंच राख्या घ्यायला गेले होते आणि तिथं मध्ये बिलिंग करायला गेल्यानंतर ते ज्वेलरीचं दुकान होतं. मग तिथं मला आवडलं. मी म्हटलं हे बघा किती छान आहे, साडीवर वगैरे छान दिसतं आहे का नाही, किती मस्त आहे. सहज म्हणले ना, मी आमचं राख्या घेतल्या, बिलिंग केले आणि आले. मी विचार पण केला नाही की यांनी माझ्यासाठी तोच हार घेऊन येतील म्हणून. थँक्यू सो मच. आणि हे बघा कसं आहे, सुंदर आहे ना एकदम. मला तर हा आवडला होता आणि ह्याच्यामुळेच तुम्ही मला ग्रीन साडी घालायला लावली आहे ना. हो, किती चालू आहे. आणि हे कानातले पण सेम आहेत, छान आहेत. मला खूप आवडलं कानातले पण आणि हे नेकलेस पण. असा नव्हताच मला एक पण. खूपच छान वाटायला आहे है ना, एकदम मस्त. मी तर खूप खुश झाली आहे. मी विचार पण केला होता तुम्ही माझ्यासाठी फर्स्ट टाइम ज्वेलरी आणली आहे ना कुठली अशी. हो. वा, थँक्यू सो मच. वेलकम. तुम्हाला कसं वाटलं सांगा माझा हा हार? छान आहे ना? आवडला का? कसं दिसत आहे बघा. आता व्हिडिओत कसं आहे ते माहित नाही, पण रिअलमध्ये तर एकच नंबर आहे. खूपच छान. मी खूप खुश झाली आता. माझी स्माईलच कमी होत नाही. तर मित्रांनो, झालेलं आहे माझं रक्षाबंधन. खूप छान सेलिब्रेट झालं. मी माझ्या भावाला खूप जास्त मिस केलं, पण जाऊ शकले नाही काही अडचणीमुळं. आणि माझ्या हजबंडने पण त्यांच्या बहिणीला खूप जास्त मिस केलं. त्यांनी राख्या पाठवल्यात, पण ते राख्या अजून काय आल्या नाहीत. येतील सोमवारपर्यंत, मग नंतर बांधते त्यांच्या आल्यानंतर. पण दरवर्षी मीच राखी बांधते माझ्या मिस्टरांना. 5 वर्ष झालं मीच राखी बांधते. एका बायकोमध्ये सर्व नाते असतात. आजच्या दिवशी त्यांनी मला बहीण मानतात. आम्ही बहीण भावासारखं एकदम मस्त आजचा दिवस सेलिब्रेट करतो. खूप छान वाटतं. ते पण खूप इमोशनल होतात की रक्षाबंधनला म्हणजे तू बायको असून सुद्धा एक बहिणीची जागा घेऊन मला राखी बांधतेस, सगळं कर्तव्य पार पाडतेस. या गोष्टीमुळे पण ते थोडेसे इमोशनल होतात. पण आता एक बायको म्हणून आपण नवऱ्यांना समजून घेतलंच पाहिजे आणि सर्व नाते हे आपण त्यांना दिलेच पाहिजेत. बायको आहे म्हणजे बायकोसारखंच राहणं हे पण चुकीचं आहे. आपण एक आई, बहीण, भाऊ सर्व काही आपल्यामध्येच असतं आणि ते आपण नवऱ्यांना ते फील करून दिलं पाहिजे. त्यामुळे दरवर्षी मी राखी बांधते. असं नाही की नवरा आहे कशाला राखी बांधायचं, असं मी कधीच म्हणत नाही. मी आजच्या दिवस मी त्यांना माझा भाऊच म्हणते आणि त्यांनी मला बहीणच म्हणतात. आणि म्हणून आम्ही दरवर्षी रक्षाबंधन सेलिब्रेट करतो. यावर्षी त्यांच्या बहिणीने पाठवलेली आहे राखी, पण ती यायला वेळ आहे. ती आल्यानंतर आम्ही बांधणार आहोत. अशा प्रकारे खूप छान सेलिब्रेट झालं आमचं रक्षाबंधन. छान वाटलं. आता मला स्वयंपाक करायचा उशीर झाला आहे. खूप स्वयंपाक वगैरे करते, त्यातच वेळ होईल. म्हणून म्हटलं आधी पहिलं तुम्हाला थोडंसं बोलून घ्यावं. मग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली संगमला सपोर्ट करा. आणि माझं गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.